नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 13 मधील ओवी 185 ते ओवी 202च्या सहवासात आपण जाऊया. भगवंत आत्मज्ञान, त्याचा स्पर्श अंतःकरणाला झाला. एखाद्याच्या हृदयात ते प्रगट व्हायला लागलं की त्याची लक्षणं काय दिसतात त्याबद्दल आता आपल्याला सांगतात. ते म्हणतात, तरी कवणेही विषयींचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे ओझे जया. ओझे जया, जया म्हणजे असा जो साधक आहे, असा जो भक्त आहे, त्याच्या ठिकाणी एका आत्मज्ञाना वाचून दुसऱ्या कुठल्या विषयाबद्दल वृत्तीच प्रगट होत नाही. त्याला त्याच्याशी साम्य म्हणजे त्या वृत्तीशी एकरूप होणं आवडतच नाही. कुठल्या वृत्तीशी? जी वृत्ती विषयांना धरून आहे. त्याच्यासाठी एकच विषय उरतो, तो म्हणजे भगवंत. आणि इतर सर्व वृत्ती त्याला डोईजड होतात. अशी ज्याची अवस्था होते त्याला काय वाटतं? संभावितपणाचे ओझे जया. संभावितपणा म्हणजे सज्जनपणा. त्या सज्जनपणाचं त्याला ओझं वाटतं. अर्थात एखादा जेव्हा त्याला सज्जन म्हणतो त्यावेळी जणू काही अहंकाराचा स्पर्शच होईल की काय असं त्याला वाटतं. आथिलेची गुणवानिता, मान्यपणे मानिता, योग्यतेचे येता अंगारूप. त्याची योग्यता पाहून त्याच्या गुणांचं जे वर्णन केलं जातं, त्या गुणांमुळे त्याला जी मान्यता प्राप्त होते. पण असं जर झालं तर त्याची काय अवस्था होते? तै गजबजो लागे कैसा, व्याधे रुंधला मृग जैसा, का बाही तरता वळसा, दाटला जेवी. अहो, असं जर त्याच्या अंगच्या गुणांमुळे, उत्तम गुणांमुळे त्याचा गौरव, त्याचं कौतुक व्हायला लागलं तर त्याच्या ठिकाणी गजबज निर्माण होते. गजबज म्हणजे काय? तर तो व्याकुळ होतो. असा व्याकुळ होतो की जणू काही एखाद्या शिकाऱ्याने हरणाला धरलेलं असावं, त्या हरणाची जशी तडफड होते तसं त्याला वाटतं. किंवा एखादी व्यक्ती नदी पार करून जाते पण भोवऱ्यात सापडते, त्यावेळी त्याची जशी अवस्था होते तशी ह्या भक्ताची अवस्था होते, जेव्हा त्याच्याकडे मान, गुण, कौतुक ह्या गोष्टी केल्या जातात. पार्था तेणे पाडे, पार्था तेणे पाडे, सन्माने जो सांकडे, गरिमे ते अंगाकडे येवोची नेदी. अर्जुना, त्यामुळेच आपल्याला सन्मान प्राप्त होतोय असं जर पाहिलं तर त्याला ते संकटच वाटतं. आणि त्यामुळेच तो स्वतःच्या ठिकाणी मोठेपणा येऊ देत नाही. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी, हा अमुका ऐसी नोहावी, सेची लोका. अहो, त्याची अवस्था अशी असते की आपली पूजा केली जाते, आपल्याला पूज्य मानलं जातंय, हे त्याला डोळ्यांनी सुद्धा बघू नये असं वाटतं. आपली कीर्ती कानांनी ऐकूच नये, आपल्या कानावर पडूच नये. आणि हा अमुका ऐसी नोहावी सेची लोका. आणि हा असा अमुक अमुक आहे, असा मोठेपणा, याची आठवणही लोकांना होऊ नये असंच त्याला वाटतं. तेथ सत्काराची के गोठी, तेथ सत्काराची के गोठी, के आदरा देईल भेटी, मरणेंसी साठी नमस्कारिता. अशी ज्याच्या मनाशी अवस्था झालेली आहे त्याच्या ठिकाणी सत्काराची गोष्ट कुठून आली? आदर कुठून आला? सत्कार, आदर ह्यापासनं तो लांबच राहतो. आणि तसं व्हायची वेळ आलीच आणि त्याच्या ठिकाणी असलेला पूज्यपणा पाहून कोणी नमस्कार करायला लागला तर त्याला मरणासारखं दुःख होतं. मरणेंसी साठी नमस्कारिता. खरं तर ह्या भक्ताची, ह्या सिद्ध साधकाची अवस्था कशी असते? वाचस्पतीचे नी पाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडीवे माझी दडे, महिमे भेणे. अहो,
त्याची तुलनाच करायला गेलं तर वाचस्पतीची योग्यता आहे. सर्वज्ञता त्याच्या ठिकाणी असते. कुठल्या गोष्टीचं ज्ञान नाही असं नाही, कारण आत्मज्ञानाचाच स्पर्श झालेला असतो. परंतु तरी सुद्धा महिमे भेणे आपली महिमा वाढू नये म्हणून परी वेडीवे माझी दडे. पण आपण सर्वसामान्य असून वेड्यासारखे आहोत असंच तो दाखवतो. हे केवळ आणि केवळ अहंकाराचा स्पर्श होऊ नये म्हणून. चातुर्य लपवी, महत्व हारवी, पिसेपण मिरवी आवडोनी. तो जे काही करतो ते आवडीने करतो. काय करतो? आपलं चातुर्य, चतुरपणा लपवून ठेवतो. आपलं महत्व वाढू नये म्हणून आपला शहाणपणा कुठेही दिसू देत नाही आणि वेळ पडली तर पिसेपण मिरवी म्हणजे थोडा वेड्यासारखाच वागतो. लौकिकाचा उद्वेग, शास्त्रांवरी उबग, उगेपणी चांग आथी भर. अहो, लौकिक गोष्टींचा अर्थात व्यावहारिक गोष्टींचा त्याला उद्वेग आलेला असतो, तो कंटाळलेला असतो. एवढंच नाही तर शास्त्रांवरी उबग, शास्त्र ग्रंथ अध्ययन ह्याचा सुद्धा त्याला उबग येतो आणि त्याच्याऐवजी उगेपणी चांग आथी भर, त्याच्याऐवजी उगेपण म्हणजे शांतपणे एकांत मौन हेच धरून राहावं, ह्यावरच त्याचा आथी भर, त्याचा भर असतो. त्याला असं वाटतं जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु. तो त्याच्या ठिकाणी कुठल्या इच्छा बाळगतो तर त्याला असं वाटतं की जगाने माझी अवज्ञाच करावी, म्हणजे मला कमीच लेखावं. एवढंच काय, संबंधी सोयची न धरावी. सगळे संबंधी अर्थात नातेवाईक यांनी नाही आपली पर्वा केली, नाही संबंध ठेवले तरी चालतील. तळवटपण बाणे, तळवटपण बाणे अंगी हिणावो खेवणे, ते तेची करणे बहुत करुनी. अहो, एवढंच काय तर तळवटपण म्हणजे अगदी तळ गाठतो, म्हणजेच लहान होतो. तो लहान होऊन राहतो, तेच त्याला बरं वाटतं. आणि एवढंच काय, अंगी हिणावो खेवणे. खेवणे म्हणजे अलंकार, कोंदण. कशाचं कोंदण? हिणावो, कमी प्रतीचा आहे, ह्याला काही कळतच नाही, असं तुच्छ तिरस्कार असंच लोकांनी करावं असंच त्याला वाटतं. ते तेची करणे बहुत करुनी. एकूण काय तर लौकिक गाजावाजा होऊ नये ह्याची तो काळजी घेतो. हा जितू नानोहे, लोक कल्पी येणे भावे, तैसे जिणे होवावे ऐसी आशा. त्याला काय आशा असते, त्याची काय इच्छा असते तर हा जिवंत आहे का मेलाय, म्हणजे आहे का नाही, अशाच संभ्रमात लोक पडावीत, असंच आपण राहावं असं त्याला वाटतं. पै चालतू का नोहे, की वारेनी जातू आहे, जना ऐसा भ्रमू जाये तैसे होईजे. हा चालतोय का एकाच जागी उभा आहे, का वाऱ्याने ढकलला जातोय, असा लोकांच्या मनात संशय निर्माण होईल. असं चालणं म्हणजे असंच वावरणं त्याला आवडतं. त्याला असं वाटतं माझे असतपण लोपो, नाव रूप हारपो, मज झणे वासिपो भूत जात. अर्थात मी आहे हे कोणाला कळूच नाही. एवढंच काय, माझं नाव रूप सुद्धा नाहीसं व्हावं, म्हणजे कोणाला ते नाही आठवलं तरी चालेल, माझं रूप नाही डोळ्यांसमोर आलं तरी चालेल, आणि प्राण्यांनी सुद्धा मला भिवून पळून जावं. मज झणे वासिपो भूत जात, अर्थात प्राणी मात्रांनी. ऐसी जयाची नवसिये, नवसिये म्हणजे नवस, असेच ज्याचे नवस असतात. ऐसी जयाची नवसिये, जो नित्य एकांता जातू जाये, नामेंची जो जिये विजनाचेने. हे असं माझ्या बाबतीत व्हावं, असाच जो नवस करतो, एकांतात नित्यपणे जाण्याची धडपड करतो, किंबहुना एकांतातच जातो, आणि जिथे
लोक जात नाहीत, जनमानसाचा स्पर्श नाहीये असं ठिकाण ऐकूनच तिथेच तो जिवंत राहतो, तिथेच तो वस्ती करतो. वायू आणि तया पडे, गगनेसी बोलो आवडे, जीवे प्राणे झाडे पडियंती जया. अहो, वाऱ्याशीच त्याचं जमतं, गगनाशी म्हणजे आकाशाशीच बोलायला आवडतं आणि तो जीवापासून म्हणजे अंतःकरणापासून झाडांवर प्रेम करतो, जीवाप्रमाणे प्रेम करतो. किंबहुना ऐस ऐसी चिन्हे जया देखसी, जाण तया ज्ञानेंसी शेज जाहली. ज्ञानोबाराय म्हणतात, किंबहुना अशा अशा प्रकारची जी चिन्ह बघायला मिळतात, जी लक्षणं बघायला मिळतात, त्या ठिकाणी आत्मज्ञानरूपी हंतरुण घातलंय असं समज. शेज जाहली म्हणजेच त्या आत्मज्ञानरूपी हंतरुणावर तो विश्रांती घेतो असं समज. पै अमानित्व पुरुषी ते जाणावे इहिमिशी, आता अदंभाची या ओळखीसी सौरस देवो. भगवंत म्हणतात, अरे अमानित्व ज्याला म्हणतात त्याची चिन्ह पुरुषाच्या ठिकाणी अर्थात जीवाच्या ठिकाणी अशा प्रकारे प्रगट होतात. ही जी चिन्ह सांगितली ती अमानित्व या गुणाची चिन्ह आहेत. आता अदंभ तो कसा ओळखायचा ते मी तुला सांगतो, त्याची ओळख करून देतो असं भगवंत म्हणतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.